नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता पुण्यामध्ये पीएमपीएमएल आणि मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये वाहतूक सेवेवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आहेत. एसटी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता पुण्यामध्ये पीएमपीएमएल आणि मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये स्थानिक वाहतूक सेवेवरती त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता. पुण्यामध्ये पीएमपीएमएलची वाहतूक ठप्प आहे. तिथे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. तर बेस्ट कंत्राटी कर्मचारी जे आहेत मुंबईतले ते देखील संपावर जाण्याच्या विचारात. त्यानंतर आता पुण्यामध्ये पीएमपीएमएलची वाहतूक ठप्प झाली आणि ठेकेदारांनी अचानक संप पुकारलाय. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आणि जवळपास 1400 बसेसची वाहतूक ठप्प झाली आहे. ढिसाळ कारभाराचा फटका हा प्रवाशांना बसतोय. पुण्यातली ही मोठी बातमी पुणेकरांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची, कारण पुण्यामध्ये पीएमपीएमएलची वाहतूक आज ठप्प आहे. ठेकेदारांनी अचानक हा संप पुकारलेला आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसची वाहतूक त्यामुळे बंद असणार आहे. जवळपास 1400 बसेस या बंद असतील. ढिसाळ कारभाराचा फटका मात्र प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत सध्या. गोविंद, पीएमपीएमएलच्या या कर्मचाऱ्यांना त्यांनी संप पुकारण्याचं काय कारण? श्वेता, खरं तर एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की हा जो संप आहे पुण्यातला तो कर्मचाऱ्यांनी नाही तर ठेकेदारांनी आडमुठी भूमिका घेऊन पुकारलेला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सगळे जे ठेकेदार आहेत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की बस बाहेर काढायच्या नाही आणि त्यामुळे वाहक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत की आम्ही नेमकं काय करायचं. दुसरीकडे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे, कारण की पीएमपीएलच्या 90% बसेस ह्या भाडेतत्वावर म्हणजे कंत्राट ठेकेदारी पद्धतीने त्यांनी चालवायला दिलेल्या आहेत आणि जर त्याऐवजी 50%च बस नियमानुसार जर ठेकेदारी पद्धतीने चालवायला दिल्या असत्या तर 50% बस आज रस्त्यावर राहिल्या असत्या. मात्र चित्र वेगळं आहे. 1400 बसेस आता ठप्प आहेत आणि ठेकेदार आपल्या मागणीवर अडून बसलेले आहेत की आम्हाला लॉकडाऊनच्या काळातलं जे पेमेंट देणं होतं ते आम्हाला तुम्ही अजून दिलेलं नाही आणि त्यामुळे तात्काळ हे पेमेंट द्यावं, नाहीतर आम्ही बस काढणार नाही. दुसरीकडे ठेकेदार ही भूमिका सांगत जरी असली तरी ऑन कॅमेरा कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे आडमुठी भूमिका आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणि धक्कादायक म्हणजे वाहकांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार 100 कोटी रुपये या ठेकेदारांना दोन्ही महानगरपालिकांनी म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अदा केलेले आहेत. त्यानंतरही हे कोणते पैसे मागतायत, कोणतं पेमेंट मागतायत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जे पीएमपीएमएलचे व्यवस्थापक आहेत तेही कुठलीही प्रतिक्रियाला द्यायला तयार नाहीत. पर्याय व्यवस्था काय करणार आहेत याबद्दलही त्यांच्याकडे काही माहिती नाही आहे. त्यामुळे नक्कीच खोळंबा झालाय. जे पहाटे कामावर निघतात पुणेकर त्यांचं मोठं नुकसान होणार आहे. वेळेवर बसेस येत नाहीत. विद्यार्थी आहेत त्यांचंही नुकसान होताना दिसतंय. त्यांना कल्पना नाहीये आणि त्यामुळे या आडमुठी भूमिकेचे जे दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक म्हणून बसले त्याची कशी दखल घेतात, या ठेकेदारांवर काही कारवाई करतात का हे बघावं लागेल. बरोबर आहे गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे यावेळी कर्मचारी नाही तर पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी संप पुकारलेला आहे आणि संप जरी कुणी पुकारलेला असला तरी त्याचा फटका मात्र प्रवाशांनाच सहन करावा लागणार आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातील ठेकेदारांनी सुद्धा 3 महिन्यांपासून पगार न दिल्यानं आज सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी बस बंद ठेवलेल्या आहेत. एमपी नावाच्या या कंत्राटदाराकडे 5 डेपोला बस चालकासह बस पुरवण्याचं कंत्राट आहे. यामध्ये वांद्रा, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या डेपोतील सुमारे 500 चालक यांनी बसेस बाहेरच काढलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी देखील काही बसेसच्या फेऱ्या ठप्प झालेल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही या बसेस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. वेतनाच्या मागणीसाठी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातील ठेकेदारांनी 3 महिन्यापासून पगारच दिलेला नसल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी बसेस बाहेरच काढलेल्या नाहीत.
MP नावाच्या या कंत्राटदाराकडेच या 5 डेपोंमधल्या बस चालकासह बस पुरवण्याचं कंत्राट MP या कंपनीकडे, तर वांद्रे, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या 5 डेपोतील सुमारे 500 चालकांनी बसेसच आज दुसऱ्या दिवशी बाहेर काढलेल्या नाहीत. MP नावाच्या ठेकेदाराकडे हे कंत्राट आहे आणि वेतनाच्या मागणीसाठी म्हणून या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन एक प्रकारे केलंय. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातील ठेकेदारांनी या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासूनचे पगार दिले नाहीत आणि म्हणूनच या कर्मचाऱ्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी बसेस बंद ठेवलेल्या आहेत. बसेस डेपोच्या बाहेरच काढलेल्या नाहीत. MP नावाचा जो कंत्राटदार आहे त्यानं या 5 डेपोंच्या बस चालकासह बस पुरवण्याचं कंत्राट घेतलेलं आहे आणि या 5 डेपोंमध्ये वांद्रे, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या 5 डेपोंचा समावेश आहे आणि या डेपोमधून सुमारे 500 चालकांनी बसेसच आज बाहेर काढलेल्या नाहीत. आज दुसरा दिवस आहे त्यांच्या काम बंद आंदोलनाचा. ठेकेदारांकडून गेल्या 3 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही आणि म्हणूनच या कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवलंय आज सुद्धा. आज सलग दुसरा दिवस आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आजही आमचा तो स्टँड आहे, पगार टाका मग आम्ही गाड्या काढतो आणि बाकीचे आमचा तो PF तो 6 महिन्यापासून 4 महिन्यापासून आम्हाला टाकला जात नाहीये. आमचे पेमेंट स्लिप पण आम्हाला दिली जात नाहीये. वर आम्हाला आश्वासनं दिली जातात फक्त की तुझा पगार टाकू. आम्ही दुसरी मागणी केली की आमचा ह्या महिन्याचा ते 4-5 दिवस तारीख देत आहे, पण पुढच्या महिन्याचा ते गॅरंटी घेत नाहीत आणि त्यांच्या काही आमच्या सपोर्ट करणारे त्यांनी MPच्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन केले की त्यांचा पगार मिळणार की नाही. त्यांनी सरळ त्यांना सांगितलं आमच्याकडे पैसा नाहीये. तुम्ही मला सांगा की 4 महिने झाले पगार नाही झाले, तुमचं घर कसं चालवताय तुम्ही सध्या? काय नाही घरामध्ये कोणाच्या मुलीला पैसे वगैरे शाळेत भरायला नाही, काय नाही. सकाळी उठल्या आपल्याला माहितच आहे दुधाला कमीत कमी 100 रुपये तर जातात चहा पाण्याला घरामध्ये. सगळ्यांच्या घरात काही जणांच्या तर घरात अक्षरशः अशी परिस्थिती आहे त्यांना भाड्याने राहतात, त्यांना घराच्या बाहेर काढलेलं आहे त्या लोकांनी भाडे करून. भाडं न दिल्यामुळे मी स्वतः 2 रूम चेंज काय चूक झाली तर पैसे कट होतात. मला सांगा की ही जी एकूण परिस्थिती आहे या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? मॅडम हे MP ग्रुप तर जबाबदार आहे आणि आम्ही आता धमकी देत आहेत ते लोक 22 जणांना काढणार कामावरनं. काल एक MP ग्रुपचा अधिकारी आला होता, तो सरळ बोलतो माझ्या लिस्टमध्ये 22 जण आहेत त्यांना मी कामावरनं काढून टाकणार आहे. आणि आज अशी परिस्थिती आली आम्हावर 3 महिन्याचं भाडं दिलं नाही मी रूमचं, स्वतः मी रूमचं भाडं दिलं नाही. आज घर खाली करायची वेळ आली आमच्यावर आणि ह्या MP ग्रुप जबाबदार आहे. आणि मेन म्हणजे यांचं सांगायचं सर जबरदस्ती गाड्या चालवा म्हणून सांगतात, मेंटेनन्स करत नाही गाड्यांचं. गाड्याचं AC नसते, काय नसते, गाडीचा ब्रेक फेल असतो, बिंदास गाडी चालवा म्हणून सांगतात. आम्ही आमच्या जबाबदारीवर गाडी चालवतो आणि हे लोक फोर्स करतात आम्हाला गाडी चालवा नाही तर तुम्हाला उद्यापासून ड्युटी देणार नाही, तुम्ही काय करायचं ते कर. आज सलग दुसरा दिवस आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आजही आमचा तो स्टँड आहे, पगार टाका मग आम्ही गाड्या काढतो आणि बाकीचे आमचा तो PF तो 6 महिन्यापासून 4 महिन्यापासून आम्हाला टाकला जात नाहीये. आमचे पेमेंट स्लिप पण आम्हाला दिली जात नाहीये. वर आम्हाला आश्वासनं दिली जातात फक्त की तुझा पगार टाकू. आम्ही दुसरी मागणी केली की आमचा ह्या महिन्याचा ते 4-5 दिवस तारीख देत आहे, पण पुढच्या महिन्याचा ते गॅरंटी घेत नाहीत आणि त्यांच्या काही आमच्या सपोर्ट करणारे त्यांनी MPच्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन केले की त्यांचा पगार मिळणार की नाही. त्यांनी सरळ त्यांना सांगितलं आमच्याकडे पैसा नाहीये. तुम्ही मला सांगा की 4 महिने झाले पगार नाही झाले, तुमचं घर कसं चालवताय तुम्ही सध्या? काय नाही घरामध्ये कोणाच्या मुलीला पैसे वगैरे शाळेत भरायला नाही, काय नाही. सकाळी उठल्या आपल्याला माहितच आहे दुधाला कमीत कमी 100 रुपये तर जातात चहा पाण्याला घरामध्ये. सगळ्यांच्या घरात काही जणांच्या तर घरात अक्षरशः अशी परिस्थिती आहे त्यांना भाड्याने राहतात, त्यांना घराच्या बाहेर काढलेलं आहे त्या लोकांनी भाडे करून. भाडं न दिल्यामुळे मी स्वतः 2 रूम चेंज काय चूक झाली तर पैसे कट होतात. मला सांगा की ही जी एकूण परिस्थिती आहे या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? मॅडम हे MP ग्रुप तर जबाबदार आहे आणि आम्ही आता धमकी देत आहेत ते लोक 22 जणांना काढणार कामावरनं. काल तर ही व्यथा होती मुंबईतल्या या बेस्ट कर्मचाऱ्यांची. यानंतर आता ड्रोनच्या नजरेतून आपण समृद्धी महामार्गाची काही दृश्य पाहणार आहोत, कारण येत्या 2 मे रोजी लोकार्पण होणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची अंतिम पाहणी आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. आणि समृद्धी महामार्गावरील पहिला टप्पा नागपूर ते शेलू बाजार असा 210 किलोमीटरचा मार्ग हा वाहतुकीसाठी सज्ज झालेला आहे. येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,
आणि MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे। या पहिल्या टप्प्याचं त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या नजरेतून घेतलेली। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावानं हा 701 किलोमीटर लांबीचा नागपूर ते मुंबई असा हा महामार्ग तयार करण्याचं ठरवलं। त्यापैकी पहिला टप्पा हा आता पूर्ण झालेला आहे आणि ज्याचं लोकार्पण आता 2 मे रोजी होणार आहे। याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, 2 मे रोजी उद्घाटन होणार आहे आणि त्याआधी एकनाथ शिंदे आज या महामार्गाची पाहणी सुद्धा करणार आहेत, काय माहिती? महाराष्ट्रासाठी एक गेम चेंजर असणारा हा महामार्ग आहे। मुंबई ते नागपूर तब्बल 701 किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे। 4 लेनचा हा महामार्ग असणार आहे। त्यामुळे एक खूप मोठा एक महाराष्ट्रासाठी देशातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस वे असणार आहे। आणि या महामार्गाचा पहिला टप्पा जो आहे शेलू बाजार वाशिम जिल्हा इथून ते नागपूर पर्यंतचा 0 पॉईंट जे आहे तिथपर्यंत जवळपास 210 किलोमीटरचा हा पहिला टप्पा आहे। तो टप्पा येत्या 2 मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। त्यापूर्वी या संपूर्ण महामार्गाचं काम जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे। त्याची अंतिम पाहणी करण्यासाठी आज नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः शेलू बाजार ते नागपूर इथल्या या रस्त्यांवरती पाहणी करणार आहेत, ड्रायव्हिंग करणार आहेत। आणि हा रस्ता जो आहे लोकार्पण करण्यापूर्वी एक शेवटची पाहणी जी आहे ती आज होते आहे। आणि या पाहणी दरम्यान जिथे जिथे याचे एंटर चेंजेस आहेत त्याचबरोबर जे वन्य प्राणी आहेत त्यांना जे काही वेगळे मार्ग निर्माण केलेले आहेत त्यांना या महामार्गाचा कुठलाही अडथळा होणार नाही। त्याचबरोबर स्थानिक रहिवासी आणि या रस्त्याच्या दुतर्फा जे काही वृक्षारोपण मोठ्या संख्येने करण्यात आलेलं आहे त्याची संपूर्ण ही पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। टोल प्लाझा जे आहे तिथे देखील नागरिकांना कुठेही अडचण होणार नाही अशा दृष्टिकोनातून टोल प्लाझा जे आहे ते उभारण्यात आलेले आहेत। एकंदरीत अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती जी आहे त्याचा आज स्वतः नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे या महामार्गावरती स्वतः ड्रायव्हिंग करून घेणार आहेत। आणि हा महामार्ग जो आहे 210 किलोमीटरचा पहिला टप्पा हा येत्या 2 मे पासून महाराष्ट्राच्या जनतेसाठी वाहतुकीसाठी खुला होणार आहे। महाराष्ट्राचं अर्थकारण जे आहे ते अधिक बळकट करणार आहे। त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल ठरणारा हा समृद्धी महामार्ग असणार आहे। उदय, अगदी बरोबर आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। समृद्धी महामार्गासाठी होत आहे। औरंगाबादमध्ये 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत आणि या सभास्थळावरून वाद सुरू असतानाच आता राज ठाकरेंच्या सभेला हिंदू संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक दलानं या सभेला पाठिंबा दिलाय। मनसेचे पदाधिकारी, हिंदू संघटनांची विशेष बैठक पार पडली आणि यावेळी बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे। थेट जाऊयात औरंगाबादमध्ये, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। औरंगाबादमध्ये 1 मे रोजी मनसेची जी सभा होतीये त्याला कुणी कुणी पाठिंबा दिलाय, काय सविस्तर माहिती? सिद्धार्थ, आवाज येतोय? हा, आवाज येतोय मला। जी जी सिद्धार्थ, मनसेची जी सभा 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे, बऱ्याच संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, त्याचसोबत सभास्थळासंदर्भात सुद्धा काय अपडेट्स? हो, निश्चितपणे मनसेची राज ठाकरे यांची सभा 1 तारखेला आहे। त्या सभेमुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील वातावरण तापलेलं आहे। अनेक संघटनांनी विरोध केला असला तरी अनेक संघटना राज ठाकरे यांच्या सभेला पाठिंबा देतात। यामध्ये ज्या काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांची काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, RSS असेल यांनी या सभेला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे आता या पाठिंब्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेसाठी आता फक्त मनसे एकटी नाहीये तर त्यांच्यासोबत आता हिंदुत्ववादी संघटना सुद्धा या ठिकाणी जोडल्या जात आहेत। त्यामुळे निश्चितच मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामामध्ये बळ येते, कारण विरोध मोठ्या प्रमाणात होत होता मात्र पाठिंबा कुणी देत नव्हता। मात्र कालपासून जे आहेत मोठमोठ्या संघटना मनसेच्या या सभेसाठी त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी देत आहेत आणि आता विरोध आणि समर्थन यामध्ये राज ठाकरेंची सभा 1 तारखेला कशी होते पाहावं लागेल। जसं तुम्ही प्रश्न विचारला तोही महत्वाचा आहे की अजूनही राज ठाकरे यांच्या सभेला सांस्कृतिक मंडळाचे मैदान जे आहे त्यावर सभा घेण्यासाठी पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाहीये। मात्र मनसे मात्र ठाम आहे की सांस्कृतिक मंडळावरच ही सभा
घेतली जाईल, कारण बाळासाहेबांच्या तिथं मोठमोठ्या सभा झालेल्या आहे आणि त्या दृष्टीनेच ही सभा त्याच ठिकाणी घेण्यासाठी मनसेला सुद्धा राजकीय दृष्ट्या फायद्याचं ठरू शकतं, म्हणून मनसे सुद्धा त्याच ठिकाणी जी आहे सभा घेण्यावर ठाम आहे. मात्र अजूनही पोलिसांनी सभेसाठी त्या मैदानावर परवानगी दिलेली नाहीये. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. राज ठाकरेंच्या सभेला काही हिंदू संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे, मात्र ही सभा नेमकी कोणत्या ठिकाणी होणार, मनसेचे कार्यकर्ते तर ठरलेल्या ठिकाणी सभा घेण्यावरती ठाम आहेत, मात्र अजूनही अधिकृत परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही सभा कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचंच आहे आणि त्याची उत्सुकता देखील महाराष्ट्रवासियांच्या मनात आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जी जाहीर सभा होणार आहे, या सभेला राज ठाकरे यांना पूर्वीप्रमाणे आताही पैसे देऊन लोकांना आणावं लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. सोबतच राज ठाकरेंच्या सभेच्या वेळी माध्यमांनी आलेल्या लोकांना विचारलं तर आम्हाला पैसे दिले असल्याचं लोक सांगतीलच असं भाकीत सुद्धा खैरे यांनी वर्तवलंय. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला किंवा उद्धवजींच्या सभेला लोक स्वतःहून आलेले आहेत. त्यांना काही पैसे देऊन गाड्या अरेंज करून नाही आले, ते स्वतःहून आलेले आहेत. आता इथे जर त्यांना आणायचं असेल तर ते तुम्ही ज्यावेळेस एक लोक भेटतात त्यांना विचारायचं काय कोणी दिले पैसे, काय तरच माहीत होतं. आम्ही सांगून काहीच उपयोग नाही. म्हणजे त्यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणले जाते. आत्ता मागे जो मेळावा घेतला होता ना त्यांनी, त्या मेळाव्यात तर लोकांनी सांगितलं ना आम्हाला 300-300 रुपये देऊन आणले म्हणून. आता झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी आम्ही हे देतो ते देतो सांगितलं, कुठे काय दिलं. आता पुढची बातमी आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईमध्ये मातोश्रीवरती येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य आज विदर्भ एक्सप्रेसनं मुंबईला रवाना होणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्य आज संध्याकाळी 7 वाजता बंडेरा रेल्वे स्टेशनवरून आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला येण्यासाठी निघणार आहेत. तर दुसरीकडे याला उत्तर देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिक देखील सज्ज झालेत. कोणत्याही परिस्थितीत राणा दाम्पत्याला अमरावतीवरूनच निघू देणार नाही यासाठी शिवसैनिकांनी तयारी सुरू केली आहे आणि सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करून आज संध्याकाळी बंडेरा रेल्वे स्थानकावरती उपस्थित राहा असं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे रेल्वे स्थानकावरती राणा समर्थक आणि शिवसैनिक आमने सामने येण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. मुंबईमधून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे तर अमरावतीतून आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाऊयात. प्रणाली, राणा दाम्पत्य मातोश्रीवरती येऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत, अर्थात शिवसैनिकांनी त्यांना इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे काय नेमकं वातावरण आहे? श्वेता, खरं तर आज सकाळी CST स्थानकावर काही शिवसैनिक गोळा झालेले होते, कारण राणा दाम्पत्य हे गनिमी कावाच्या माध्यमातून कदाचित एक दिवस आधीच येऊन हे हनुमान चालिसेचं वाचन करतील अशी त्यांना शंका होती. म्हणून आज सकाळी जेव्हा विदर्भ एक्सप्रेस 7:30 वाजताच्या सुमारास येऊन पोहोचली त्यावेळेला बरेचसे शिवसैनिक हे CST स्टेशनवर होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी आता बांद्रा परिसरात आहे. बांद्रा परिसरात मातोश्री हे उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान आहे आणि तिथे पाहतोय आपण या चौकामध्ये एक मोठा बोर्ड लावण्यात आलेला आहे. हिम्मत असेल तर बांद्रा पूर्व येथे येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहे, अशा पद्धतीचा इशारा जो आहे देणारा एक पोस्टर मुंबईच्या कलानगर जंक्शनवर लावण्यात आलेला आहे. शिवसैनिकांच्या वतीनं तो लावण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसैनिकांना ही सुद्धा शंका होती की कदाचित ट्रेननं नाही परंतु दुसऱ्या कुठल्या माध्यमातून सुद्धा हे राणा दाम्पत्य जे आहे ते BKCला येऊन पोहोचू शकतं, या कलानगर जंक्शनला येऊन पोहोचू शकतं. म्हणून इथं खरं तर कलानगरला सुद्धा मातोश्रीच्या बाहेर आपण पाहतोय की एक मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस सज्ज आहे. जी माहिती मिळते त्यानुसार शिवसैनिक आज सकाळपासूनच इथं जमणार आहेत. साधारण 10 वाजेच्या सुमारास सगळे शिवसैनिक इथं येतील आणि जागता पहारा देतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळते आहे. आणि त्यामुळे आपण पाहतोय की एक मोठा पोलीस बंदोबस्त
कलानगर परिसरातील मातोश्री या निवासस्थानाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। एकूणच जे राणा दाम्पत्य यांनी दिलेलं आवाहन आणि त्या आवाहनाला शिवसैनिकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्या प्रतिसादानंतर आता आलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे शिवसैनिक सुद्धा थोड्या वेळातच या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर पोहोचतील अशी माहिती मिळते। गनिमी कावा साधून जर राणा दाम्पत्यांनी मातोश्री निवासस्थान गाठण्याचा प्रयत्न केला तर इथे सुद्धा त्यांना शिवसैनिकांचा सामना करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून शिवसैनिकांची एक फौज या ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर थोड्या वेळात येऊन पोहोचणार आहे। जी प्रणाली, थोडंसं थांबवते, आपण मुंबईतून थेट अमरावतीमध्ये जाऊयात। संजय शेंडे आपल्यासोबत आहेत। संजय, आज संध्याकाळी 7 वाजता ज्या पद्धतीने सांगण्यात आलंय की राणा दाम्पत्य बडनेराहून निघतील, त्यामुळे या बडनेरा स्थानकावरतीच राणा समर्थक आणि शिवसैनिक हे आमनेसामने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आणि जसं सांगण्यात आलंय शिवसैनिकांना मोठ्या संख्येनं बडनेरा स्थानकावरती जमा व्हायला, त्या पार्श्वभूमीवर काय माहिती? सीता राणा दाम्पत्य यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला। काही कार्यकर्ते हे कालच मुंबईसाठी सुद्धा निघालेले आहे। काही कार्यकर्ते आधीच त्या ठिकाणी पोहोचण्याची माहिती आहे आणि आज सायंकाळी राणा आणि त्यांचे काही समर्थक जे आहेत ते विदर्भ एक्सप्रेसला जाणार आहेत आणि शिवसेनेची सुद्धा काल बैठक झाली। या बैठकीमध्ये युवा सेना, शिवसेना आणि महिला सेना आणि सगळे गट विसरून सगळे शिवसैनिक एकत्र झाले आणि त्यांनी बैठक घेतली आणि राणा यांना कुठल्याही परिस्थितीत बडनेरा पोलीस स्टेशनवर जाऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माझ्यासोबत आहे, नेमका आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया की नेमकं त्यांनी कशा प्रकारे राणा यांना अटक करण्याची भूमिका घेतलेली आहे। मला सांगा, तुमची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे की राणा यांना तुम्ही रोखणार? आम्ही काल मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे। आमच्या सर्व शिवसैनिकांनी त्याला प्रतिसाद देत आज कोणत्याही परिस्थितीत या राणाला या ठिकाणाहून जाऊ देणार नाही असा निर्धार केला आहे। बडनेरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बडनेरा रेल्वे स्टेशनवर आम्ही सगळे एकत्र येणार आहोत। संध्याकाळी 5 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत सगळे लोक आमचे जमा होणार आहे आणि राणाला त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांना पोलीस प्रोटेक्शनच्या शिवाय बडनेरा रेल्वे स्टेशन ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं आहे, जर त्याच्यात हिंमत असेल तर त्यांना आज जाऊन दाखवावं। अमरावतीची शिवसेना काय त्याला माहीत पडेल आज। निश्चितच आपण पाहू शकतो की अमरावतीचे शिवसैनिक जे संतप्त झालेले आणि दुपारपासूनच हे शिवसैनिक आता एकत्र येतील। आता सुद्धा काही शिवसैनिक जे आहे ते एकत्र झालेले आहे। शहराच्या विविध भागांमध्ये हे शिवसैनिक जे आहे ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काही शिवसैनिक हे अमरावती बसस्थानकावर थांबतील, काही शिवसैनिक हे बडनेरा बसस्थानकावर सुद्धा थांबणार आहे। एकूणच जर बघितलं तर सगळे शिवसैनिक आता हे राणा यांच्या विरोधात संतप्त झालेले आणि राणा यांना एकूणच काय तर शिवसैनिक सज्ज आहेत राणा दाम्पत्याला अमरावतीमध्येच रोखण्यासाठी। प्रणाली, तुमचेही धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे अमरावती काय आणि मुंबईमध्ये काय, शिवसैनिक अगदी सज्ज आहेत। काहींनी मातोश्रीवरती पहारा द्यायला सुरुवात केलेली आहे तर काहींनी अमरावतीमध्ये जमायला सुरुवात केलेली आहे। या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज।